वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसल्याने तुमचा लुक सर्वात जास्त खुलून दिसेल आणि कोणते रंग शुभ मानले जाते चला जाणून घेऊया। नमस्कार मंडळी, वटपौर्णिमा हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप खास आणि पवित्र सण असतो। या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली जाते। त्यामुळे या दिवशी साडीची निवड करताना फक्त फॅशन नाही तर परंपरेचाही विचार केला जातो। सर्वात आधी बोलूया हिरव्या साडीबद्दल। हिरवा रंग निसर्ग, समृद्धी, आनंद आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो। म्हणूनच वटपौर्णिमेला हिरवी साडी नेसण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे। जर तुमच्याकडे पैठणी असेल तर हिरवी पैठणी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो। दुसरा सुंदर पर्याय म्हणजे पिवळा किंवा सोनेरी रंग। हा रंग सकारात्मकता, उत्साह आणि शुभ दर्शवतो। विशेषतः सकाळी पूजासाठी हा रंग खूप आकर्षक दिसतो। जर तुम्हाला पारंपरिक आणि राजेशाही लुक हवा असेल तर जांभळी लाल किंवा मरून रंगाची पैठणी देखील अप्रतिम दिसते। साडीबद्दल दागिन्याची निवड महत्त्वाची आहे। खूप जड दागिने घालण्याऐवजी पारंपरिक मोत्यांचे किंवा सोन्याचे दागिने निवडा। केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा लावल्यास तुमचा संपूर्ण लुक अधिक सुंदर आणि सणासुदीसारखा दिसेल। मेकअप बद्दल बोलायचं झालं तर हलका आणि नैसर्गिक मेकअप ठेवा। कपाळावर कुंकू, हलकी लिपस्टिक आणि काजळ यामुळे तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, साडी किती महाग आहे किंवा किती ट्रेंडिंग आहे यापेक्षा ती तुम्ही किती आत्मविश्वासाने आणि आनंदाने परिधान करता हे जास्त महत्त्वाचं आहे। कारण खरी शोभा तुमच्या चेहऱ्यावरील आनंद आणि श्रद्धेमुळेच येतं। यंदाच्या वटपौर्णिमेला तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा। वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।